नमस्कार मंडळी, मी विशाल आणि स्वागत आहे तुमचं माया या ब्लॉगवर. आता तुम्ही म्हणशान यो असं काय करतोय, तर मित्रांनो आज जे ना आमच्या ठेकेदारानं मला काम दिलं होतं 3D मारायचं. आणि 3D मध्ये मारत होतो आपण लाईट कॉफी कलर. आणि खरं तर मित्रांनो आम्ही भरपूर कामं केलेत, पण आम्हाला त्या कामाच्या 3D माराव्या लागल्यात, कधी झुल्यावर तर कधी लटकून. पण हे एक मात्र काम आम्हाला असं भेटलं मित्रांनो की ज्या कामावर मी गुडघ्यावर बसून 3D मारतोय. आणि या ठिकाणी बॉडी शेड होता लाईट पिवळा कलर. बॉडी शेड मध्ये आपला पिवळा कलर मारून झालेला होता आणि 3D मध्ये जो प्लेन भाग होता तो पण बॉडी शेड मध्ये मारून घेतलेला होता. त्यानंतर आपण झालो होतो लाईट कॉफी कलर मारायला चालू. मित्रांनो तुम्हाला एक मजेदार गोष्ट सांगू का, आज जे ना विषय असा झाला होता की थंडी लय वाजायला लागली होती. आतमध्ये मी थोडं काम केलं तर मला थंडी वाजायला लागली. मग नंतर मनामध्ये एक विचार आला की ठेकेदारानं मला बाहेर काम करायला लावलं पाहिजे. आणि मग नशीब एवढं खराब की तेच झालं. हौशीनं गेलो उन्हामध्ये कलर मारायला. चला म्हणलं आता थंडी वाजणार नाही, आणि झालं पण तसंच. थोडी पण थंडी वाजत नव्हती, पण उन्हाचे चटके असे लागायला लागले मित्रांनो की काय सांगाव तुम्हाला. चायला म्हणलं आता करावं तर काय करावं काहीच समजेना. आणि मित्रांनो मी आता जे लटकून मारत होतो का, ती ही खिडकी होती बरं का. आणि मित्रांनो तुम्ही आता सध्या जी बघताय का ती अपूर्ण 3D आहे, त्याच्यामुळे ही जे ना एवढी भारी वाटत नाहीये. पण पूर्ण झाल्यावर मित्रांनो बघू शकता तुम्ही ही 3D कशी वाटती. अहो हीच नाही तर खाली असलेली सुद्धा बघू शकता मित्रांनो तुम्ही ही 3D कशी वाटती. ही सुद्धा 3D अपूर्णचे बरं मित्रांनो, पण पूर्ण झाल्यावर बघू शकता कशी वाटती. हा झकास ना मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला ही आमची 3D कशी वाटली एकदा जे ना तुमचं कमेंट बॉक्स उघडून त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा बरं का. तर चला बाय बाय मित्रांनो, भेटूयात आपण पुढच्या व्लॉग मध्ये.